नमस्कार विद्यार्थी मित्र. आपला आता 10वीचा CBSEचा रिझल्ट लागलेला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा लवकरच रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे. त्यात आपण जवळपास 90 ते 100% विद्यार्थी पास होणारच आहात. पण 10वी नंतर आपल्याला कोणता करिअरचा ऑप्शन आहे हे आपल्याला कदाचित माहीत नसेल किंवा माहीत जरी असेल तर मी तुम्हाला काही मल्टिपल ऑप्शन या व्हिडिओमध्ये सुचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. कुठेही स्किप करू नका, म्हणजे जेणेकरून आपले ऑप्शन स्किप होणार नाही. ठीक आहे. तर सर्वप्रथम जो आहे त्यामध्ये टेक्निकल किंवा इंडस्ट्रियल फील्डमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला ITI आणि पॉलिटेक्निक हे 2 मार्ग असतात. त्यामध्ये जर आपल्याला ITI करायचं असेल तर त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, प्लंबर, मेकॅनिकल मोटर व्हेकल, त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे कोपा, त्यानंतर रेफ्रिजरेशन, एअर कंडिशन मशिनिंग या प्रकारचे कोर्सेस असतात. ठीक आहे. जर आपल्याला पॉलिटेक्निकमध्ये जायचं असेल तर आपल्याकडे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, त्यानंतर कम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या प्रमाणे विषय आपल्याला इथे निवडता येत असतात. याचा फायदा आपल्याला इंडस्ट्रीमध्ये होत असतो. जर आपल्याला लगेचच जॉब हवा असेल, आपली समजा जर आर्थिक स्थिती चांगली नसेल आणि आपल्याला कमी शिक्षणामध्ये चांगला जॉब हवा असेल तर आपल्याला ITI आणि पॉलिटेक्निक हे बेस्ट ऑप्शन इथे राहणार आहे. त्यानंतर जर आपल्याला इंजिनिअरिंग फील्डमध्ये तेवढा इंटरेस्ट नसेल आणि आपल्याला पॅरामेडिकल किंवा हेल्थ सायन्सेसमध्ये जर जायचं असेल तर आपल्याला डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी म्हणजे DMLT, त्यानंतर रेडिओ टेक्नॉलॉजी, एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर डिप्लोमा इन नर्सिंग केअर असिस्टंट, त्यानंतर जनरल ड्युटी असिस्टंट, त्याच्यानंतर ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी म्हणजे ANM या प्रकारे भरपूर ऑप्शन आपल्याकडे आहे. यापैकी कोणताही ऑप्शन निवडू शकता. काही गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट काही स्कीम असतात, जसं की राष्ट्रीय उद्योग मित्र आहे, स्किल इंडियाचे काही प्रोग्राम्स असतात, महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट मिशनचे काही प्रोग्राम असतात, त्याच्यानंतर प्रधानमंत्री कौशल विकास योजना आहे, त्यानंतर यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचे काही ब्रिज कोर्सेस असतात. हे शॉर्ट टर्म कोर्सेस करून सुद्धा आपण आपलं करिअर बनवू शकता. त्यानंतर 10वीचा रिझल्ट लागल्यापासून तर आपलं ॲडमिशन प्रोसेसपर्यंत आपली जी मधला वेळ आहे हा आपल्याला वाया न घालवता यामध्ये आपण MSc IT, त्यानंतर डिप्लोमा वेब डिझायनिंग, त्याच्यानंतर ग्राफिक्स डिझायनिंग, त्याच्यानंतर टॅली अकाउंटिंग, त्यानंतर हार्डवेअर नेटवर्किंग यासारखे छोटे मोठे कोर्स करून आपल्या करिअरला त्याचा फायदा घेऊ शकता. मित्रांनो, त्याचबरोबर जर हॉस्पिटॅलिटी, टुरिझम आणि रिटेल मॅनेजमेंटमध्ये जर आपला इंटरेस्ट असेल तर हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा शॉर्ट टर्म कोर्सेस असतात. त्यानंतर फूड अँड बेव्हरेज सर्व्हिसेस किंवा हाऊसकीपिंगचे कोर्सेस असतात. रिटेल मॅनेजमेंटचे सर्टिफिकेट कोर्स असतात. ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये काही कोर्सेस असतात. या कोर्सेसची आपण YouTubeद्वारे माहिती काढून यामध्ये आपल्याला ॲडमिशन कसं घेता येईल, त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, ही संपूर्ण माहिती जमा करून आपण ते करू शकता. मुलींनो, जर आपल्याला काही करिअरची संधी आपल्याला आठवत नसेल किंवा आपल्याला 10वी नंतर ॲडिशनली काय करता येतं ते करायचं असेल तर आपण फॅशन डिझायनिंगचा कोर्स करू शकता, डिप्लोमा करू शकता. त्यानंतर ब्युटिशियन किंवा मेकअपचा कोर्स करू शकता. टेलरिंग झालं, एम्ब्रॉयडरी झालं, त्याच्यानंतर मेहंदी आर्ट, नेल आर्ट या प्रकारे अनेक प्रोग्राम आहेत. ज्वेलरी डिझायनिंगचं आपल्याला ज्ञान घेता येतं आणि या प्रकारचे आपल्याला कोर्सेस करून त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फायदा घेता येत असतो. याच प्रकारची महत्त्वाची माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनून राहा. सांगितलेल्या माहितीचा फायदा घ्या आणि आपल्या मित्रांना देखील कळवा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.